इलेक्शन्स लागले आणि सगळे एकमेकांचे बाप काढायला लागले. ताई म्हणायला लागल्या माझ्या बापाबद्दल काही बोलाल तर याद राखा, दादा म्हणायला लागले आमच्या साहेबांबद्दल काही बोलाल तर तिथंच गाडून टाकेल. आणि हे सगळ्या मारामाऱ्यांमध्ये याच्या मी बघितलं की मायबाप शेतकरी जो आहे माझा बाप आहे त्याच्याबद्दल कोणीच बोलत नाहीये. तर त्याच्याबद्दल बोलण्याची गरज आहे. तो आज मेटाकुटीला आलाय, दुधाला भाव नाही, शेतमालाला भाव नाही, त्याच्यावर एक शब्दाला कोणी बोलत नाहीये. पोरांना नोकऱ्या नाहीयेत, पोरांचे लग्न होत नाहीयेत, आर्थिक परिस्थिती प्रचंड वाईट झाली, त्याच्यावर कोणी बोलत नाहीये. पर्यावरण इतकं नाचतंय, त्याच्यामुळे शेतीची जी हानी झाली, पाणी खारं झालंय, शेतातल्या पिकांवर त्याचा परिणाम होतोय, याचा विचारही कोणाच्या डोक्यात नाहीये. हे सगळं बोलणं गरजेचं आहे आणि अजेंड्यावर आणणं गरजेचं आहे. त्यामुळे मी विचार केला की ह्या प्रस्थापितांना पाडणं अवघड जरी असलं तरी तितकंही अवघड नाही एकदा जनतेनं ठरवतात. हे लोकांच्या बद्दल काही बोलतच नाही, लोकांमधून आलेच नाहीत. म्हणजे ज्या ताई दादानं कधी डोक्यावर दूध पिकली घेऊन तो दूध घालायलाच गेला नाही, त्याला काय कळणार आहे शेतकऱ्याचं दुःख. पहाटेच्या अंधारात ऊसाच्या मधून पावकी तोडून जावे लागते, सापाचं भेवे का बिबट्याचं भेवे. तर ही सगळी जाणीव असलेला माणूस जेव्हा मैदानात येईल ना तर त्यावेळेस किमान यांना जाणीव होईल की अरे सर्वसामान्य माणसाचे हे प्रश्न आहेत, त्याच्या पोराच्या शिक्षणाचे हे प्रश्न आहेत, त्यासाठी काम केलं पाहिजे. म्हणून माझी सर्वसामान्य माणसाच्या शेतकऱ्याच्या जीवनाच्या संदर्भातल्या रोजच्या जगण्या मरण्याच्या प्रश्नासंदर्भात लढण्यासाठीची ही लढाई. खरं सांगू का तुम्हाला, तुम्ही जो विचारला प्रश्न 40 वर्ष सत्ता एका माणसाच्या हातात देणं पूर्वक एका लोकशाहीला, मुळात लोकशाही नावाची जी व्यवस्था आहे ती प्रगल्भ अजून झालीच नाही आपल्यास मला वाटतंय. शिवपूर्व काळात ज्या पद्धतीनं सरंजामदार तयार झाले होते, दिल्लीत कोणी येऊ कोणी जाऊ यांना काही फरक पडत नव्हता, हे मालकच होते आणि हे यांच्या पद्धतीनं पाहिजे तसं जिकडे तिकडे आलाय करून घेत होते. तसंच आताही चालू झालंय परत. त्यामुळे शिवाजी महाराज ज्याप्रमाणे मतदाऱ्या रद्द केल्या आणि सर्वसामान्य माणसांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं, तसं सर्वसामान्य माणसांना एकत्र येऊन आता यांच्या सत्ता उलथवून टाकावी लागतील. हे फक्त संत निर्लोणीबद्दल नाही, महाराष्ट्रभर आपण जवळजवळ 150 घराणे येत असे आपल्याला यादी येते नेहमी सोशल मीडियात आपण वाचत असाल, काही फेक यादी नाही, तुम्ही चेक केलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल त्याच्यात. तर हे उलथवून टाकल्याशिवाय आणि सर्वसामान्य माणसं निवडणूक प्रक्रियेत आल्याशिवाय खरी लोकशाही किंवा शिवाजी महाराजांच्या स्वप्नातलं खरं स्वराज्य अस्तित्वात येणार नाही. तुमची आणि खूप जवळीक होती त्यांची सभा झाली त्यावेळेस देखील आम्ही बघितलं. हे बघा, मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे ना, म्हणजे मनोज जरांगे दादांसोबत जवळीक वगैरे याच्यापेक्षा मला दादांचा जो प्रश्न आहे, जो प्रश्न घेऊन ते भांडतायत ना, त्या प्रश्नाच्या बद्दल बोलायला आवडेल. ते जे म्हणतायत ना सरसकट कुणबी करा, आता मी कुणबी झालो, व्हॅलिडिटी झाली माझीच नाही. इथं बसलेले या तालुक्यातल्या प्रत्येक मराठीची जवळजवळ कुणबी झाली. पण मराठवाड्यातल्या त्या लोकांना बिचाराच्या ते मराठवाडा मुक्ती संग्रामात कचेऱ्या जाळाल्या, कागदपत्र नाहीयेत, तेव्हा त्यांची रास्त मागणी की जर आम्ही नातेवाईक आहेत, आमचं सामाजिक स्तर एक आहे, आर्थिक स्तर एक आहे, जर आमच्या दुसऱ्या भावांना जसं कोणती प्रमाणपत्र मिळालं तसं आम्हाला मिळावं. परंतु त्यात जाणीवपूर्वक राजकीय दृष्टिकोनात म्हणजे तुम्ही बघा, छगन भुजबळ साहेब नव्हते त्या लढाईत पुढे विरोधात. प्रचंड रोष फडणवीसांवरती होता ज्या दिवशी डोके फोडले माय भगिनीचे पोलिसांनी. तर अचानक छगन भुजबळ साहेबांच्या दगडाखाली साऱ्या जगाला माहिती, मी वगैरे सांगायची गरज नाही. अचानक भुजबळ साहेबांना उडी घ्यावी लागली आणि ज्या गावागावात फिरून आम्ही प्रचार करत होतो आंदोलनाचा, जिथं लोक असं म्हणत होते की त्या फडणवीसांची चूक आहे, यात सगळी प्रचंड रोष होता. त्याच गावामध्ये लोक दुसऱ्या दिवशी म्हणायला लागले की भुजबळला काहीतरी करायला लागतं. अरे ही स्ट्रॅटेजी होती भुजबळांचं मध्ये आणणं, ओबीसी मराठा वाद निर्माण करणं. तर त्याच्यातून प्रचंड नुकसान केलंय सगळ्या महाराष्ट्राचं त्यांनी. या वादाची काही गरज नव्हती. उलट एवढ्या मोठ्या संख्येनं असणारा मराठा समाज ओबीसी मध्ये आल्यानंतर आज ओबीसीना 50% स्कॉलरशिप मिळते. काय एससी एसटी प्रमाणे 100% मिळायला नाही पाहिजे? कोणाचा विरोध आहे का? काहीच कारण नाही. तर ती 100% मिळण्यासाठी लढाई लढता येईल. ओबीसीचे अनेक प्रश्न अजून प्रलंबित आहे. इतका मोठा समाज जर एकत्र आला तर ओबीसीचे अनेक प्रश्न सुटतील. एक प्रश्न बाकी असतंय की इतका मोठा समाज आल्यानंतर प्रतिनिधित्वाचा जो प्रश्न होणार आहे, म्हणजे आरक्षण मुळात प्रतिनिधित्वासाठी. उदाहरणार्थ माझ्या गावात सुतार समाजाची वस्ती आहे. जोपर्यंत आम्ही कुणबी झालो नव्हतो तोपर्यंत एक सुतार समाजाचा प्रतिनिधी ग्रामपंचायतीत असायचा. आम्ही कुणबी झालो त्याचं अस्तित्व संपलं.
त्यामुळे तो मुद्दा मला रास्त वाटतो. त्या अनुषंगाने पर्याय मला हा वाटतो की जातनी ही जनगणना करावी, ज्याला आता काँग्रेसचे पाठिंबा देते शरद पवार साहेबांनी म्हटलंय, आणि ज्याचा जो हिस्सा आहे मायक्रो ओबीसी बद्दल भुजबळ साहेब बोलायला तयार नाही, हक्के बोलायला तयार नाही. गावातला न्हावी आहे, न्हाव्याला कधी ग्रामपंचायत सदस्य व्हायचं आहे का नाही स्वप्न त्या समाजाचं. गावातला शिंपी आहे, त्याला कधीतरी व्हायचे की नाही प्रतिनिधित्व. त्यामुळे मायक्रो ओबीसींना सुद्धा त्यांच्या हक्काचं दिलं पाहिजे, ही मागणी आहे. एक अशी पण चर्चा आहे छान, मला खूप बरं वाटलं की हा प्रश्न तुम्ही विचारला. त्यातनं माझी भूमिका माझं सगळं सर्वांसमोर आहे. ऑफर्स काय कमी आलेले नाहीत, दोन्ही बाजून आल्यात असं म्हणता येईल तरी चालेल. मी मुळात समाजवादी चळवळीतला माणूस आहे. ज्यावेळेस मी 18-20 वर्षाचा होतो त्यावेळेस आमच्या कॉलेजवर आंदोलन करू नको, पैसे परत द्यायला लावू नको म्हणून 10 लाख रुपयाच्या ऑफर आले मला त्या काळात, 18-20 वर्षाचा टिंगून असताना. आज मी इतके वर्ष चळवळीत काम केल्यावर, ही प्रगल्भता आल्यावर यांच्या 50-50 लाखाच्या ऑफरचं मला काय वाटणार आहे. त्यामुळे माझ्या दृष्टीने ते महत्वाचं. मी जो विचार घेऊन चाललोय तो पोहोचवणं माझ्यासाठी महत्वाचं. ते माझं कुठलंही भाषण आहे का आज संध्याकाळी मी सांगता सभेत तळेगावच्या चौकात बोले तेही आहे का, कोणाला सोडणार नाही. यांनी जे समाजाचं नुकसान केलंय ते कधीच भरून निघणार नाही. आपल्या समाजाची जी मानसिकता आहे बायपोलर, मुळात दोनच काहीतरी असं एकतर निवडून येणार जिंकणारा. हे लोकशाही प्रगल्भन झाल्याचं लक्षात तुम्ही जो मागाशी प्रश्न विचारला. लोकशाहीत एका मताची सुद्धा किंमत असते. कुणी जर उभा असेल, तो काहीतरी विचार घेऊन उभा असेल, तर त्या विचाराला ते पडलेले एक मत म्हणजे त्याची किंमत येते त्या विचाराची. त्या दृष्टीने मी आज उभा आहे. मला जेवढी मतं पडतील ती सगळ्या व्यवस्थेला ओरडून सांगतील की ही मतं लोकांच्या रोजच्या जगण्यावरण्याच्या प्रश्नासाठीची, शिक्षणासाठीची, आरोग्यासाठीची, रोजगारासाठीची, पोरांना नोकऱ्या मिळावं, त्यांचं जीवनमान उंचावं यासाठीची. त्यामुळं मतं किती पडतायत हे आज मी नाही सांगू शकणार. पण मला दिसतं, मी जेव्हा गावागावांमध्ये फिरतो, मी ओळखत नाही लोकांना, काहीच नाही. माझी यंत्रणा एकदम तुटपुंजी आहे. मी शेताच्या बांधावर कुणा तरी पॅम्पलेट देऊन पुढे निघतो, तर शेताच्या मध्ये पाणी भरणार कोणी तरी एखाद्या शेतकरी मला हात देऊन बोलवतो, थांबा थांबा म्हणतो. आल्यानंतर मला म्हणतो मी तुमचा मतदार आहे. मला एकदम शौक असतो की मला असं कोणीतरी म्हणतो मी तुमचा मतदार आहे. हे उदाहरण सांगतो तुम्हाला मी एवढे. तर असं कोणीतरी म्हणतं, मग मी म्हणतो सॉरी, म्हणजे मला लक्षात नाही आलं, मला चेहरा ओळखीच नाही वाटत, सॉरी माझ्या लक्षात नाही आलं आपली ओळख आहे का. तर नाही म्हणता, मी तुम्हाला इथं कांद्याच्या आंदोलनात बघितलेलं होतं, तुम्ही रस्ता बंद केला होता. दुधाच्या आंदोलनात तुम्ही तिथं होता, तिथं रस्ता बंद केला होता. तरी ही माझी स्ट्रेंथ आहे आज. त्यामुळे मला माहित नाही आउटपुट काय येईल, पण जे काही येईल ते नक्की ह्या व्यवस्थेला सांगेल की या प्रश्नावर बोललं पाहिजे. आज जर तुम्ही बघितलं, ह्या दोन्ही जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत ज्यांना मुख्य उमेदवार समजलं जात होतं, त्या दोघांच्याही जाहीरनाम्यात यातला एकही मुद्दा नव्हता. जेव्हा माझं राजापूर मधलं भाषण सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झालं, त्याच्यानंतर 2 दिवसापासून यांचे नवीन जाहीरनामे निघाले. त्यात माझ्या जाहीरनाम्यात सगळे मुद्दे कॉपी केलेले दिसतील, शब्द वेगळे, आणि माझी अर्धी लढाई मी इथे जिंकली असं मला वाटतंय. मी संपूर्ण संगमनेरकरांना आपल्या माध्यमातून आवाहन करतो की ही लढाई तुमची, माझी, सगळ्यांची. जोपर्यंत ह्या प्रस्थापितांना आपण इथं उलथून टाकत नाही, शिवाजी महाराजांचा विचार आत्मसात करत नाही, इथं कुठलाच पक्ष नाही बाबांनो. तुम्ही जाती धर्म सगळं सोडा, इथं विखे थोरात हेच पक्ष आहेत. सर्वसामान्य माणूस जोपर्यंत ह्या दोघांनाही उलथून टाकत नाही तोपर्यंत इथं खऱ्या अर्थानं तुमचं जगणं सुसह्य होणार नाही. जोपर्यंत तुमच्या प्रश्नाची जाण असलेले लोक येत नाहीत सत्तेत, तोपर्यंत इथं MIDC येणार नाही की इथं IT हब्स येणार नाही. कारण की इथल्या लोकांनी गरीब लाचार राहण्यातच यांच्या सत्ता टिकवणं आणि त्या सगळ्या गोष्टींचं हित आहे. त्यामुळे मला तुमचा प्रतिनिधी म्हणून संधी द्या. मी नक्की तुम्हाला नेहमी दिसेल की आजही मी प्रचाराला मिरची भाकर खाऊनच चिडतोय, डबे घेऊनच चिडतोय. उद्याही आयुष्यात कोणत्याही टप्प्यावर असेल तर हेच करताना दिसेल. निपक्ष, रोखठोक तसेच सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक ह्या रोखठोक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या MH ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.